नाशिकच्या TCS कंपनीतील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती युक्तिवाद पूर्ण झालाय। 2 मे या दिवशी जेल की बेल याचा फैसला होणार आहे। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। पीडित युवतीचं नाव बदलून हनिया ठेवण्यात आलं होतं। मुस्लिम रीतिरिवाज पाळण्यासाठी दबाव टाकला जात होता। तसंच धर्म परिवर्तनासाठी दबाव, धाक दपटशा असे प्रकार सुरू होते। या प्रकरणाचं मलेशिया कनेक्शनही समोर आलेलं आहे। तर अटकपूर्व जामीन अर्जावरच्या युक्तिवादादरम्यान धर्मांतराची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे, तीही पाहूया। आरोपी दानिश तौसिफनं पीडितेचं नाव बदललं। पीडितेला ते हनिया म्हणत होते। हिजाब घालण्यासाठी, मांस खाण्यासाठी जबरदस्ती केली जात होती। नमाज पठणासाठी प्रवृत्त केलं जात होतं। धर्म बदलण्याबाबत भीती घातली जात होती। मोबाईल ॲप, रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेन वॉशिंग केलं जात होतं। TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव आणि मलेशिया कनेक्शनही उघड झालंय। मालेगावच्या काही लोकांच्या मदतीनं धर्मांतर, मालेगाव पार्टी असा त्यांचा उल्लेख आहे। पीडितेला मलेशियात पाठवण्यासाठी कट आखला जात होता आणि त्यासाठी इम्रान नावाच्या व्यक्तीची मदत घेतली जात होती। मलेशियाला पाठवण्यासाठी पीडितेचा पासपोर्टही बनवला होता। पीडितेच्या कुटुंबियांना माहिती होऊ नये यासाठी मुंबईत ठेवण्याचा कट होता।